हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक बघत होतो दर्शन. आपण आयुर्वेद निरूपण, पदार्थ निरूपण बघितलं. आता पदार्थ निरूपण, दर्शन निरूपण हे दोन्ही मिळून आपल्याला एक LAQ आणि एक ACQचं वेटेज आहे. ठीक आहे. तर आता दर्शनवर आपल्याला एक ACQ पण विचारला जातो आणि एक LAQ पण विचारला जातो. ठीक आहे. तर आता आपण दर्शन एकदम व्यवस्थित करणार आहोत. म्हणजे आपले दर्शन व्यवस्थित केलं की दर्शनमध्ये खूप कन्फ्युजन राहते की बा खूप हे काय 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 करायचं काय नाही करायचं. तर एकदम सिम्पल वेनं ज्या हिशोबानं आपण लक्षात ठेवायचं, प्रत्येक दर्शनात नाही का एक सिमिलॅरिटी आहे. तर एकदम इझी आहे, जास्त काही अवघड करायचं काम नाही याला. फक्त 2-3 वेळा वाचलं की नॉर्मल होऊन जाते. तर आता पहिला आपण बघू दर्शन निरूपण. दर्शन निरूपण आपल्याला ACQ येऊ शकते. ठीक आहे. या टॉपिकवर ACQ आपल्याला आलेला सुद्धा आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू पहिल्यांदा काय आहे दर्शन. दर्शनची निरुक्ती काय आहे. दर्शन हा शब्द दृश या धातूला ल्यूट प्रत्यय लागून तयार झालेला आहे. तर दर्शनची आपल्याला निरुक्ती पाहायची. नंतर व्याख्या काय. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम. पाठ करू शकता, नाही केली तरी चालते. ठीक आहे. ज्याच्याद्वारा यथार्थत्व पाहिले जाते, काय यथार्थत्व पाहिले जाते त्याला दर्शन म्हणतात. येथे दृश्य शब्दाचा अर्थ पाहणे व यथार्थत्व म्हणजे सत्य ज्ञान किंवा वस्तू जशी आहे तसेच त्याचे साक्षात ज्ञान होणे असा केला जातो. काय व्याख्या काय. ज्याच्याद्वारा यथार्थत्व पाहिले जाते त्याला दर्शन असे म्हणतात. येथे दृश्य शब्दाचा अर्थ पाहणे व यथार्थत्व म्हणजे सत्य ज्ञान किंवा वस्तू जशी आहे तसेच त्याचे ज्ञान घेणे हे होते. ठीक आहे. नंतर संख्या काही सांगितलेले माधवाचार्यांनी 16 सांगितलेले येतं. 16 दर्शन सांगितलेले येतं. त्याच्यापैकी 9 दर्शन प्रमुख येतं. तर 9 दर्शन प्रमुख कोणते येतं. त्यात आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शन 6 येतं, नास्तिक 3 येतं. हे प्रमुख दर्शन येतं. माधवाचार्यांनी किती सांगितलेलं येतं. 16 सांगितलेलं येतं. हे MCQसाठी आपल्याला विचारू शकतात. नंतर येते सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. नंतर नास्तिकमध्ये काय ते चारवाक दर्शन, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन. आता हे आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन हे कशावर केलेलं येतं. याचे काहीतरी हे येतं आपल्याला डिफरन्स विचारला आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शनमध्ये. तर काय आस्तिक दर्शनवाले काय येतं, वेद वाक्यांना प्रभाव मानणारे जे आहेत ते आस्तिक दर्शन येतं. ज्या आस्तिक दर्शन आहे त्याच्यात काय ईश्वरावर विश्वास व श्रद्धा ठेवणार येतं, कर्मफलावर विश्वास व श्रद्धा ठेवणार येतं, परलोकावर त्यांचा विश्वास आहे, आत्म्याचा देहाव्यतिरिक्त विचार करतात. आता याच्या उलट नास्तिक दर्शन काय तर वेदवाक्यांना मानत नाही, तर हे ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही, तर विश्वास किंवा श्रद्धा ठेवत नाही, तर कर्मफलावर विश्वास न ठेवणार येतं, परलोकावर विश्वास व श्रद्धा न ठेवणार येतं, आत्म्याच्या देहाव्यतिरिक्त विचार नाही करत, ते आत्मा आणि देह त्यांच्यासाठी एकच राहतो. हे तर नास्तिक दर्शनाचे थोडेसे एक्झाम्पल. आता हे झालं जनरल इंट्रोडक्शन. आता इथे मेन म्हणजे दर्शन. हे दर्शन, पर्याय नाव, जनक, कर्ता आणि त्यांचे वाद हे आपल्याला एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला वाद तर आपल्याला याच्यात पण विचारले जातात, पेपर 2 मध्ये पण विचारले जातात. तर पहिल्यांदा आपण बघू दर्शन, जनक आणि त्याचे पर्याय नाव. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघू सांख्य दर्शनचं पर्याय नाव काय. नीर ईश्वर सांख्य. याला काय म्हणतात, नीर ईश्वर सांख्य. आणि ज्याचे जनककर्ता कोण आहे, कपिल मुनी. आणि यांनी किती वाद मानले, सत्कार्यवाद आणि परिणामवाद हे त्यांचे वाद दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. योग दर्शन काय. नंतर इथे योग दर्शन काय आहे. स ईश्वर सांख्य म्हणजे काय, यांनी ईश्वर तत्व मानलेलं, यांनी ईश्वर तत्व नाही मानलेलं. हे याच्यात डिफरन्स आहे. आपल्याला सांख्य आणि योगमध्ये डिफरन्स पण विचारू शकतात. आणि योगदर्शनचे कोण आहे, पतंजली. आपल्याला पतंजली माहीतच आहे. ठीक आहे. यांनी कोणताच वाद मानलेला नाही. नंतर न्यायदर्शनचं काय, अन्वीक्षिकी विद्या किंवा तर्कविद्या, वादविद्या. ठीक आहे. याच्यात काय न्याय काय, अन्वीक्षिकी विद्या. याला काय म्हणतात, अन्वीक्षिकी विद्या किंवा तर्कविद्या. आणि हे कोण लिहिलेलं आहे, गौतम. यांनाच काय म्हणतात, अक्षपाद सुद्धा म्हणतात. ठीक आहे. यांनी कोणता वाद दिलेला आहे, असत्कार्यवाद, आरंभवाद आणि पिठरपाकवाद. काय दिलेलं आहे, सत्कार्यवाद, आरंभवाद, पिठरपाकवाद. नंतर वैशेषिक दर्शनांनी काय दिलेलं आहे, अवलुक्य. हे कोण सांगितलेलं आहे, याचं हे काय आहे, हे कणाद जे ऋषी होते ना, कणाद ऋषी करता होते, यांचं जे दुसरं नाव होतं ते अवलुक्य होतं. ठीक आहे. म्हणून त्या अवलुक्य काऊन होतं, कारण की ते रात्री जागायचे म्हणून त्यांना अवलुक्य म्हणायचे. ते रात्री जागून हे करायचे म्हणून. तर अवलुक्य कशाचं नाव आहे, वैशेषिक दर्शनाचं पर्याय नाव आहे. नंतर पूर्वमीमांसाला काय म्हणतात, द्वादश लक्षणी. पूर्वमीमांसा काय आहे, 12 लक्षणी म्हणजे द्वादश लक्षणी. जैमिनी ऋषी किंवा याचं पर्याय नाव काय, द्वादश लक्षणी. आणि यानं कोणता वाद दिला, कर्मविभागवाद. आणि वैशेषिकांनी कोणता दिला, परमाणुवाद किंवा पिलुपाकवाद. ठीक आहे. नंतर उत्तर मीमांसा वेदांत दर्शन किंवा ब्रह्मसूत्र किंवा भिक्षुसूत्र म्हणतात. आणि हे याचे जनककर्ता कोण होते, वेदव्यास. आणि याचा वाद कोणता आहे, विवर्तवाद.
नंतर चारवाक दर्शन काय, हे नास्तिक दर्शन येतं. आता चारवाक दर्शन कोण, चारवाक दर्शनचं पर्याय नाव काय, लोकायत किंवा बृहस्पत्य किंवा वैतंडिक. ठीक आहे. आणि याचे कर्ता कोण होते, चारवाक होते. नंतर याचे वाद कोणते होते, भौतिकवाद, स्वभाववाद आणि चतुर्भुत सिद्धांत. यांनी चतुर्भुत सिद्धांत मांडला. तर आता हे आपल्याला MCQ साठी पण विचारू शकते, हे चतुर्भुत सिद्धांत कोण मांडला, चारवाकांनी मांडला. ठीक आहे. नंतर जैन काय, जैन दर्शन कोण मांडलं, जैनला आपण म्हणतो अहित किंवा नैकांत दर्शन. आणि हे कोण मांडलं, वर्धमान महावीरांनी मांडले. आणि यांनी वाद कोणते मांडले, अनेकांतवाद आणि स्यादवाद. ठीक आहे. नंतर बौद्ध दर्शन काय, याचं नाव आहे, याचं पर्याय नाव आहे तथागत. आणि हे कोणी मांडलं, गौतम बुद्धांनी मांडलेलं आहे. आणि यांनी वाद कोणता मांडला, क्षणभंगुरवाद, संधातवाद आणि शून्यवाद किंवा संतानवाद. हे कोणी म्हटलं, हे मानलेले बौद्ध दर्शनाने. ठीक आहे. तर हा चार्ट एकदम इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपल्याला ACQ आपल्याला विचारलेला पण आहे. याआधी लास्ट इयरलाच आपल्याला याच्यावर ACQ आलेला आहे समर 24मध्ये. तर आता हे इम्पॉर्टंट आहे म्हणून हे वापस आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. तर हे व्यवस्थित करून घ्यायचं. आणि याचाच यूज आपण याच्यात पण करणार, हीच माहिती आपण याच्यात टाकू शकतो. ठीक आहे. नंतर आता पहिलं दर्शन ते सांख्य दर्शन. आता याच्यात आपण सांख्य दर्शन बघून घेऊ. तर आस्तिक दर्शनमध्येच पहिलं दर्शन कोणते, सांख्य दर्शन. सांख्याने जी सृष्टीतील मूलभूत तत्वांची गणना संख्येमध्ये केली म्हणून त्याला सांख्य म्हणतात. आता सांख्य दर्शनाला सांख्य दर्शन काऊन म्हणतात, जे सांख्यकार होते, सांख्याची कोण होते, सांख्यकार कोण होते, कपिल मुनी. कपिल मुनीने काय केलं, सृष्टीतली जी मूलभूत तत्व होते त्यांची गणना कशात केली, संख्यात केली. त्याची जी मूलभूत तत्व आहे त्यांची संख्या सांगितली म्हणून त्यांना काय म्हणतात, सांख्य दर्शन. आणि उत्पत्तीचे कारण काय, त्यांच्या मते सांख्य दर्शनाच्या मते काय, उत्पत्तीचे कारण तत् म्हणजे काय, ब्रह्म. आणि त्व म्हणजे काय, जीव कार्य आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की तत् म्हणजे काय, ब्रह्म हे कारण आहे. आणि त्व म्हणजे जीव काय आहे, हे काय म्हणतात, कार्य आहे. तर ही कारण आणि कार्य वेगळी नसून ही एकच आहे. हे न कळल्यावर आपल्याला त्रिविध दुःखे होतात. त्यांचं म्हणणं काय आहे की जी ब्रह्म आणि जीव आहे हे एकच आहे, हे वेगळी नसून एकच आहे. आणि जर का आपण आपल्याला जर का हे कळलं नाही तर आपण हे नाही कळलं तर आपल्याला त्रिविध दुःख भोगावे लागतात. आपल्याला काय भोगावे लागतात, त्रिविध दुःख भोगावे लागतात. नंतर सांख्य दर्शनकारांनी सृष्टी उत्पत्तीतील 2 मूलतत्व मानलेली. 2 मूलतत्व कोणती मानलेली, त्याला म्हणतात प्रकृती आणि पुरुष. यांना त्यांनी 2 मूलतत्व मानलेली आहे. याला सांख्याचं काय म्हणतात, याला सांख्याचा द्वैतवाद म्हणतात. तर हे आपल्याला विचारू शकतात, आपल्याला MCQ मध्ये विचारू शकतात की द्वैतवाद कोण मांडला, तर सांख्यकार. आणि सांख्यकार कोण होते, कपिल मुनी. तसा फिरून पण आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, तर आपण कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय, सांख्य दर्शन किंवा तत् आणि ब्रह्म आणि जीव एकच आहे, वेगळे नाही. तर आणि हे जर का आपल्याला नाही कळत आपल्याला त्रिविध दुःख भोगावं लागतात. आणि यांनी दोन मूलभूत तत्व मानलेले, कोणतं, प्रकृती आणि पुरुष. यालाच काय म्हणतात, सांख्याचा द्वैतवाद. इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर इथे आपल्याला त्रिविध दुःख, आता त्रिविध दुःख भोगावे लागतात म्हणल्यावर याचा सांख्य दर्शनाचा मेन पॉईंट काय, त्रिविध दुःख भोगावे लागतात. तर हे झालं. प्रत्येक याच्यात काही ना काही तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक दिसेल जे प्रत्येक याच्यात काहीतरी महत्त्वाचं आहे. जसं याच्यात काय, त्रिविध दुःख कोण सांगितली, यांनी सांख्यकारांनी. सांख्यकार कोणते, कपिल मुनी. मी हे डबल कोण सांगते की आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. आणि द्वैतवाद कोण मांडला, द्वैतवाद सांख्यकारांनी मांडला. नंतर इथे दुःखाचे त्रिविध दुःख कोणते, तर आदिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. कोणते, तर आदिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. तर आदिभौतिक कोणते, पृथ्वी तलावरील भौतिक पदार्थापासून होणारी दुःखे. भौतिक पदार्थापासून होणारी दुःखे काय, आदिभौतिक दुःखे म्हणजे काय, आदिभौतिक दुःख आहे. उदाहरणार्थ साप, वाघ, चोर, शस्त्र, कृमी, कीटक, वनस्पती. जे पण भौतिक घटकापासून जी पण आपल्याला दुःख होतात, जी पण आपल्याला प्रॉब्लेम्स होतात, जी पण त्रास होते, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात आदिभौतिक दुःखे. आणि नंतर काय, आधिदैविक दुःखे. आधिदैविक काय, पंचमहाभूतांच्या दैवी प्रकोपामुळे. पंचमहाभूत कोणते, तर आपले पृथ्वी, आकाश, आकाश, वायू, पृथ्वी, जल आणि पृथ्वी, जल आणि तेज. ठीक आहे. पंचमहाभूताच्या दैवी प्रकोपामुळे काय होते, उत्पन्न होणारी दुःखे म्हणजे आदिदैविक दुःख. तर हे सिंपल आहे, हे डेफिनेशन तर सिंपल आहे. आदिभौतिक काय, भौतिक पदार्थापासून होणारी दुःखे आदिभौतिक दुःखे. भौतिक दैवी प्रकोपामुळे होणारी दुःखे आदिदैविक दुःखे. ठीक आहे. आता आदिदैविक कोणती, पाऊस, वारा, गारा, हे आपण जे ढगफुटी वगैरे बघतोय आपण, हे जे अतिवृष्टी होते, हे सर्व काय आहे, तर हे म्हणजे आपण याला काय म्हणतो, नॅचरल कॅलॅमिटीज. आणि हे कोणत्या येतात, ह्या फिजिकल कॅलॅमिटीज येतात. ठीक आहे. आपण हे बघत असतो. नंतर इथे आध्यात्मिक काय, शरीर अंतर्गत कारणापासून होणारी मानसिक किंवा शारीरिक व्याधिरूप दुःख म्हणजे आध्यात्मिक दुःख होय.
आता म्हणजे आपण आपल्या मनामध्ये आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन हे जे पण आपल्याला येतात, हे सर्व कशामुळे होतं? आपण जे आपलं जे आत्मा वगैरे याचं व्यवस्थित मान्य करत नाही, आपण त्याच्या मनाला आपण जाणून घेत नाही, तर याच्यामुळे कोणते आपल्याला आध्यात्मिक दुःखे होतात. ठीक आहे. याच्यात काय ते वाददोषाने आता अंतर्गत कोणती येतं आपली वाददोष हे प्रकोपाने शरीरात काय होते? रजतम दोषाच्या प्राधान्य मानसिक दुःखे होतात. आता शरीर अंतर्गतमध्ये काय? शरीरांतर्गत जे होते ते आध्यात्मिक येतं. ठीक आहे. आधी भौतिक कोणते? तर बाहेरचे. आधी दैविक कोणते? पंचमहाभूताचे. आता शरीरांतर्गत 2 येतं, मन पण आहे आणि म्हणजे शारीरिक दुःख पण आहे, मानसिक दुःख पण येतं. तर आता शारीरिक दुःखामध्ये काय ते वातादी दोष म्हणजे वात, पित्त, कफ याच्यामुळे होणारे त्रास, आणि नंतर मानसिक दुःखे कोणते येतं? जे सत्व, रजतम आपले जे 3 गुण येतं, जे शारीरिक गुण कोणते? तर सत्व, रजतम यांच्या सत्व तर समजा शरीराचे धारण करते, पण रजतम दोषाच्या प्राधान्याने काय होते? मानसिक दुःखे उत्पन्न होतात. ठीक आहे. सत्वाने आपल्याला हे होत नाही, त्रास होत नाही, मानसिक दुःख उत्पन्न होत नाही. कशामुळे होते? रज आणि तममुळं. ठीक आहे. नंतर येते मूल प्रकृती. आता हे त्रिविध दुःख येतं. ठीक आहे. तर आता या त्रिविध दुःखाच्या नाशाकरिता त्यांनी हे सांगितलं. आता दुःख तर सांगितलं, आपल्याला प्रॉब्लेम तर समजली, आता त्याचं सोल्युशन पण द्यावं लागेल ना. दर्शनांचं मेन कशावर फोकस केला की सत्व, देव आणि म्हणजे काय तत् आणि तत्व म्हणजे काय? जीव, ब्रह्मा आणि जीव एकच आहे. हे नसले तर त्रिविध दुःख आपण सांगितले, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे नाही झाले तर मग काय होते? हे नाही झाले तर आपल्याला आता हे झालं, ठीक आहे, मान्य, हे झालं. आता याचा नाश पण करावा लागेल ना. याच्या नाशाकरिता त्यांनी 25 तत्व सांगितली आणि त्यांनी त्याला चार ह्याच्यात डिवाईड केलं, 4 प्रकारामध्ये टाकलं. त्यांनी काय केलं? मूल प्रकृती म्हणजे काय? ते फक्त केवळ प्रकृती, यालाच काय म्हणतात? अव्यक्त तत्व म्हणतात. हीच प्रधान प्रकृती आहे. त्यांनी काय सांगितलं की मूल प्रकृती जी ही प्रधान प्रकृती आहे. नंतर त्यांनी 2 सांगितलं. दुसऱ्या नंबरवर काय सांगितलं? प्रकृती विकृती म्हणजे काय? महत, अहंकार, पंचतन्मात्रामध्ये काय ते सत्व, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. नंतर महत्त्व काय? ते महत्त्व हे अव्यक्तापासून उत्पन्न होते. म्हणजे काय? केवळ प्रकृती जी आहे अव्यक्त तत्वापासून उत्पन्न होते. नंतर महत्त्वापासून काय होते? महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होते. नंतर त्याचे विकार चालू होतात. विकार काय होतात? एकादश इंद्रिय आणि पंचमहाभूत हे 16 विकार येतं. ना प्रकृती ना विकृती, जे प्रकृती पण नाही, विकृती पण नाही, असा काय आहे? असा एक पुरुष आहे. ठीक आहे. तर हे कोणी सांगितलेलं? हे 25 तत्वे कोणी सांगितलेली? तर सांख्याने सांगितलेलं. आता हे सृष्टी उत्पत्ती क्रम त्यांनी कसं सांगितलं? सांख्य दर्शनकारानुसार आपल्याला सृष्टी उत्पत्ती क्रम विचारलं. त्यांनी किती मानलेले? तर तत्व किती मानले? तर 25 तत्व मानलेले. तर ठीक आहे. याला 25 पदार्थ सुद्धा पण म्हणतात. आपण पदार्थ निरूपणमध्ये बघितलं होतं. 25 पदार्थ कोणी मानले होते? सांख्यकारांनी मानलेले होते. त्याच्यात काय? प्रकृती पुरुष. नंतर येते या प्रकृतीपासून, याला प्रकृतीलाच काय म्हणतात? अव्यक्त सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ही काय? केवळ प्रकृती. नंतर महत किंवा बुद्धी, महत अहंकार आणि पंचतन्मात्रा काय? महत अहंकारपासून काय होते? सत्व, रजतम हे 3 दोष येतं, 3 गुण येतं. नंतर राजसिक आणि तामसिक गुणामुळे कोणती होते? पंचतन्मात्राची उत्पत्ती होते. पंचतन्मात्रा काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे काय? आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी यांच्यापासून पंचतन्मात्रापासून काय होते? पंचमहाभूताची निर्मिती होते. हे जे पंचतन्मात्रा याच्यापासून काय होते? पंचमहाभूताची निर्मिती होते. काय होते? पंचमहाभूताची निर्मिती, पंचमहाभूत. नंतर इथे सत्व, रजपासून काय होते? एकादश इंद्रियामध्ये काय येते? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन. पंच ज्ञानेंद्रिय कोणती? श्रोतेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय ही काय? पंच ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय काय येतं? हस्त, पाद, पायू, उपस्थ, वाणी हे काय येतं? 5 कर्मेंद्रिय येतं आणि एक उभयात्मक मन आहे. हे काय येतं? एकादश इंद्रिय येतं. ठीक आहे. तर हे कोण सांगितलेलं तर? हे सांगितलेले तर सांख्यकारांनी. एकदम इझी आहे, जास्त काही अवघड नाही. आता सेम असंच, फक्त याच्यात एक्झॅक्ट एक एक्स्ट्रा काय मानलेलं आहे? योगदर्शनांनी काय मानलेलं आहे? योगदर्शनांनी एक एक्स्ट्रा फक्त ईश्वर मानलेलं आहे. योगदर्शनाने फक्त शेश्वर सांख्य, त्याला म्हणून काय म्हणतात? जवळपास सर्व सांख्यांचीच त्यांनी मतं मांडली. फक्त त्यांनी काय म्हणलं? फक्त त्यांनी ईश्वर एक वेगळा तत्व मांडला. आणि सांख्यकार काय म्हणतात? ईश्वर आणि जीव एकच आहे. त्यांचं म्हणणं ईश्वर जीव एकच आहे. याच्यामुळे याच्यात आपल्याला थोडासा फरक आहे, बाकी जास्त नाही. म्हणून याच्यात आपल्याला डिफरन्स पण विचारला जातो. ठीक आहे. तर चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण योगदर्शन बघू आणि न्यायदर्शन बघू आणि नंतर आपण पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा बघून घेऊ. तर
आपण टप्प्याटप्प्यानं बघू म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आता तुम्हाला एवढं थोडं कळलं की बा सांख्यदर्शन काय. आता मी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी जेव्हा न्यायदर्शन घेईल तेव्हा तुम्हाला सांख्यदर्शन पण रिवाईज करेल आणि न्यायदर्शन पण होईल. म्हणजे तुम्हाला साईड बाय साईड तुम्हाला डिफरन्स काय आणि तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता. नाहीतर काय होते, कन्फ्युजन वाढते आपलं. तर आता सांख्यदर्शन जर का आपल्याला समजलं, सांख्यदर्शन काय, सांख्यांनी सृष्टीतील मूलभूत तत्वांचे काय केलं. आता जनरल, आता त्याच्याकडे ध्यान नका देऊ, मी काय बोलतो त्याच्याकडे ध्यान द्या. तर सांख्यांनी काय म्हणलं, सांख्याचं म्हणणं होतं की बा हे येतं मूलभूत तत्वाची त्यांनी संख्येमध्ये गणना केली म्हणून त्याचं सांख्यदर्शन म्हणतात. आता त्यांनी उत्पत्तीचे कारण काय सांगितले की बा जे तत् म्हणजे ब्रह्म आहे हे काय कारण आहे, त्व म्हणजे काय, त्वला जीव म्हणतात, हे काय कार्य आहे. आता कार्य आणि कारण हे वेगळी नसून हे एकच आहे, हे कोणाचं मत आहे, सांख्यदर्शन महाराजांनी. आणि जर का आपल्याला नाही कळलं तर आपल्याला सांख्यकारांचं मत आहे की सांख्यकार कोण आहे तर कपिल मुनी यांचं काय मत आहे की आपल्याला हे जर का नाही कळलं तर आपल्याला त्रिविध दुःख भोगावे लागतात. आणि त्यांनी काय सांगितलेलं, त्यांनी दोन मूलभूत तत्व मानली. दोन मूलभूत तत्व काय मानलेली आहे, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती पुरुष याला काय म्हणतात, सांख्याचा द्वैतवाद म्हणतात. ठीक आहे. नंतर जर का आपण हे त्रिविध उत्पत्तीचे समजा आपण मांडलं नाही, कार्यकारण जर का मांडलं नाही, वेगळं नसून एकच हे जर का मानलं नाही तर त्रिविध दुःखी कोणती, तर आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक काय, जी बाहेरच्या भौतिक घटकापासून होतात. आदिदैविक काय, जी आपल्याला जी नॅचरल कॅलॅमिटीज, दैविक म्हणजे पंचमहाभूताची जी दैवी हे होते प्रकृपामुळे जे होतात ते आदिदैविक. नंतर ते आध्यात्मिक काय, शरीरांतर्गत जे कारण येतं त्याच्यापासून होणारे, त्यात दोन मानसिक राहतात आणि शारीरिक राहतात. शारीरिक कोणते होते, वातादी दोषांनी जे होते, जे दुःख उत्पन्न होते ते काय, शारीरिक दोष. नंतर जे मानसिक दुःखामध्ये काय येते, जे सत्व रज आणि तमाच्या प्रकोपामुळे जे होते प्राधान्याने होते ते कोणतं झालं, ते झालं मानसिक दुःख. नंतर इथे या दुःखाच्या नाशाकरिता त्यांनी 25 तत्वे सांगितलेले. 25 तत्वाचं त्यांनी 4 भागात विभाजन केलं. काय, मूल प्रकृती, त्यालाच काय म्हणतात केवल प्रकृती. नंतर इथे अव्यक्त तत्व, यालाच काय म्हणतात अव्यक्त तत्व म्हणतात. आणि ही काय मानलेली त्यांनी, प्रधान प्रकृती मानलेली. कोणती, मूल प्रकृती काय मानलेली त्यांनी, प्रधान प्रकृती मानलेली आहे. नंतर इथे प्रकृती विकृती काय, प्रकृती विकृतीमध्ये काय येते, महत येते, अहंकार येते आणि पंचतन्मात्रा येतात. महत, अहंकार आणि पंचतन्मात्रा. म्हणजे प्रकृती विकृती किती येतं, मूल प्रकृती किती आहे, 1. प्रकृती विकृती किती आहे, 7. आणि विकार किती येतं, 16. आणि न प्रकृती न विकृती कोण आहे, पुरुष म्हणजे 1. हे सर्व मिळून किती येतं, 25 तत्व मानलेली येतं. ठीक आहे. तर विकार कोणते, तर विकार कशापासून निर्माण होतात, याच्यापासूनच. कशापासून, महत, अहंकार याच्यापासून काय होते, पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत निर्माण होतात. आणि विकारमध्ये काय ते, जे महत अहंकार आहे, अहंकारापासून सत्वरजापासून काय होते, सत्वरजापासून एकादश इंद्रिय बनतात. एकादश इंद्रियमध्ये काय येतात, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन येते. ठीक आहे. हे काय येतं, एकादश इंद्रिय आणि पंचमहाभूत म्हणजे 16 घटक कशात येतं, 16 तत्व कशात मानलेले तर विकारमध्ये. न प्रकृती न विकृतीमध्ये पुरुष काय 1. आणि त्यांनी सृष्टी उत्पत्ती करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत कळालं. आता तुम्हाला इथपर्यंत कळालं. आता जर का बाय चान्स क्वेश्चनमध्ये आपल्याला जर का समजा LQ मध्ये विचारलं किंवा SQ मध्ये विचारलं तर आपण याच्यात अजून एक्स्ट्रा काय पॉईंट ॲड करू शकतो, किंवा सांख्यदर्शन कोण लिहिलं होतं, सांख्यदर्शन कपिल मुनी लिहिलं होतं. त्याचं पर्याय नाव निरीश्वर सांख्य आहे. त्यांनी वाद कोणते मानले, सत्कार्यवाद, परिणामवाद. तुम्ही हे एक्स्ट्रा पॉईंट पण त्याच्यात टाकू शकता. हे जे चार्ट आहे ह्याचं तुम्ही पॉईंट इथं पण एक्स्ट्रा ॲड करू शकता. पण डिफरन्स काय आहे, आपण सर्व याचे एका जागेवर केलं. हेच टॉपिक तुम्ही तिथं प्रत्येक टॉपिकमध्ये ॲड करू शकता. नंतर तुम्ही प्रत्येक दर्शनाच्या आधी तुम्ही हे दर्शनाचं इंट्रोडक्शन टाकू शकता. LQ मध्ये विचारलं तर तुम्हाला हे इंट्रोडक्शन टाकणं अपेक्षित आहे. तर पेपर लिहिताना कसा लिहायचा ते पण माहीत पाहिजे. नाही तर तुम्हाला सांख्यदर्शन विचारलं फक्त एवढं लिहून आलं तर मार्क व्यवस्थित भेटणार नाही. तर का आपल्याला तुम्हाला जास्त आउटपुट काढायचं असेल तर काय करायचं, हे पण टाकायचं. ही माहिती पण त्याच्यात टाकायची की बा सांख्यदर्शन निरीश्वर सांख्य म्हणतात याला. कारण की त्यांनी ईश्वर मानलेला नाही. कारण की त्यांनी ईश्वर मानला नाही असं नाही, त्यांनी ईश्वर मानला, पण ईश्वर आणि त्यांनी वेगवेगळे पदार्थ नाही मानले, त्यांनी एकच मानलं. ठीक आहे. तर आता हे झालं सांख्यदर्शन आणि दर्शन निरूपण. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण योगदर्शन आणि न्यायदर्शन बघू. ठीक आहे. चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.